पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकसित व्हायब्रंट कार्यक्रमातून तरुणाईशी संवाद. सीमावर्ती भागांमधील विकासाला गती देण्यासाठी उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. ठाण्याच्या तीनहात नाका परिसरातील युलूप प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन. कार्यक्रमाला नरेश म्हस्केंसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. रत्नागिरीच्या नाडिज गावात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून वृक्षारोपण अभियान. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर जंक्शनजवळ मोठा अपघात. भरधाव कारची 2 दुचाकींना धडक. अपघातात 2 ते 3 जण जखमी. सोलापूरच्या विजापूर रोड जवळ रेल्वे ट्रॅकवर मायलेकींची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. नांदेडमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी. दुबार पेरणीचं संकट टळल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. नंदुरबारच्या सातपुडा परिसरात धडगाव, मोलगी, अक्कलको आणि काकडदा परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. पिकांना जीवदान मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं खुलली. पावसाळी पर्यटनाचं मुख्य आकर्षण असणाऱ्या केंबोली धबधब्यावर लोकांची प्रचंड गर्दी. 3 सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाकडून झिम्बाब्वेला व्हाईट वॉश. तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव. भारताकडून वैभव सूर्यवंशीची 49 चेंडूत 81 धावांची दमदार खेळी, तर कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा पहिला मालिका विजय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या ऋषिकांत सिंगनं घडवला इतिहास. 60 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकत ऋषिकांत सिंगची दमदार कामगिरी.